नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदयलाड आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की 4100च्या दरावरती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये 4100च्या दरावरती सध्या सोयाबीन विकावं की मग थांबावं। कशात होणार सर्वात जास्त फायदा? 4100च्या दरावरती सोयाबीन विकण्यात की मग 4100च्या दरावरती सध्या सोयाबीन न विकता या ठिकाणी थांबण्यात। जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे, तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये 4100च्या दरावरती सध्या सोयाबीन विकावं की मग थांबावं। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात। या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर की सध्या 4100च्या दरावरती देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे? सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा आपल्याला भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे मग नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर वाढणार की घटणार, जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपण घेतली तर आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला मिळेल की 4100च्या दरावरती सध्या सोयाबीन विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे। कशात होणार सर्वात जास्त फायदा? 4100 दरावरती सोयाबीन विकण्यात की मग 4100 दरावरती सोयाबीन न विकता थांबण्यात? तर बघा कास्तकार बांधवांनो, जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा वेध घेतला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $10 ते $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता जवळपास सध्या नसल्यामुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावावरती याचा कसल्याही प्रकारचा अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम होताना दिसणार नाही। देशातील सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या 4100च्या आसपास आहे, म्हणजे 4000 ते 4200च्या दरम्यान। देशात मागच्या 8 ते 15 दिवसापूर्वी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला 43-44च्या आसपास दिसली, पण मागच्या 10 दिवसात नाफेडची सोयाबीन विक्री प्रचंड वाढली, यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला पुन्हा 4000 ते 4200च्या दरम्यान स्थिरावताना दिसला। पण असं मानलं जात आहे की 31 मेपर्यंत नाफेडची सोयाबीन विक्री ही आपल्याला कमी होताना दिसेल, यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात पुन्हा एकदा तेजी येताना दिसू शकते। आणि जर या तेजीचा विचार केला तर याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 31 मेपर्यंत 4300 ते 4400च्या लेवलपर्यंत दिसू शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये आपण सध्या 4100 दरावरती सोयाबीनची विक्री न करता थांबलं तर आपला फायदा होईल, कारण येत्या 2 ते 3 आठवड्यात सोयाबीनच्या दरात ₹200ची तेजी येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे। पण जेव्हा केव्हा आपण सोयाबीनची विक्री कराल तेव्हा मात्र ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा, इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा
आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत. शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मानतो खूप खूप आभार.